श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? काय खूप सगळे मस्तच असणार. मी पण मस्त. माझं आवरलं आहे आत्ताच काम. आणि काम म्हणताना काम करताना काही व्हिडिओ शूट करत नाही, कारण मला आणखीन एवढी काही माहिती नाही आहे. त्याच्यासाठी मी आणखीन चालू आहे प्रयत्न करायचे, व्हिडिओ छान छान ब्लॉग बनवायचे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. असं झालं आहे माझा एक प्रॉब्लेम. जो व्हिडिओ शूट करत होता, म्हणजे कोण म्हणता तुम्ही, नंतर स्टँड होतं ते माझ्याकडून पडलं आणि ते सगळं खराब झालं. मग त्याच्यासाठी घेणार आहे मी स्टँड. तोपर्यंत असंच आता बनवू लागतील, कारण ते आणूपर्यंत कसे असतात माझे ब्लॉग नक्की सांगा. आणि सबस्क्रायबर, बेल आयकॉन प्लीज करा, प्लीज सपोर्ट करा. आणि मी जाणार आहे 30 तारखेला आळंदीला. तर कोण कोण येणार आहे आळंदीला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर येणार नसेल तर नक्की या. आपल्या देवाचे आळंदी ते. हे पाहू शकता, आताच माझं काम आवरलं आहे. हे आहे माझं किचन. खूप थंडी आहे इकडे. थंडीचं तर काही विचारायचं हेच काम नाही, कारण खूप एवढं भयंकर थंडी आहे इकडे पुण्यामध्ये. हा बघा महाराजांचा फोटो. टी व्ही पाहिलं कोणाकोणाला आवडतं. मला तर खूप आवडतं, कारण मी टी व्ही सारखीच पाहत असते. मी तुम्हाला विचारलं होतं की हेअरफॉल होण्यासाठी न होण्यासाठी काय आहे का, तर प्लीज सांगा ना मला. माझे हेअरफॉल खूप होत आहेत. क्वालिटी आता छान आहे का? मला तर वाटते छान. पण तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की ब्लॉग कसे असतात आणि तुम्हाला आवडतात का. थंडी तर खूप आहे, कारण सकाळी उठूशी वाटत नाही. आणि आत्ता मुलगी 3ला माझी, तर तुम्हाला नक्की दाखवेल मी ब्लॉगमध्ये. मी तिला घ्यायला कुठे जाते ते आमचं गेट हे दाखवते तुम्हाला. मेन गेट तिथे बस येते, स्कूल बस. मग स्कूल बस 3ला येते. मग 3च्या अगोदर जावं लागतं, 10 मिनटं अगोदर जायचं. मग तिला घेऊन घरी यायचं. मग तिला जेवण वगैरे त्यातच वेळ जातो. दुपारी तर काय आराम भेटत नाही आणि घरातलं काम तर काय आवरत नाही.
ओके, तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि नक्की बेल आयकॉन आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका. बाय बाय.